समितीच्या सभापती सन्माननीय अर्चना बळके यांचं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे उपसभापती सन्माननीय राजेशजी सावंत साहेब यांचे देखील मनपूर्वक स्वागत आहे। आमच्या शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सन्माननीय राजेशजी कोरगावकर सर यांचे देखील मनपूर्वक स्वागत आहे। आमचे मार्गदर्शक सन्माननीय भाई चव्हाण सर यांचे देखील मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते सन्माननीय नंदकुमार नाणे सर, राष्ट्रीय कार्यकारी सदस्य सन्माननीय नामदेव दामोदर सर, सन्माननीय सचिव मध्ये सर, प्रशांतजी मनगावकर आणि सर्व राज्य कार्यकारी सदस्य आहेत या ठिकाणी उपस्थित। त्याचप्रमाणे आपल्या शिक्षक मंडळीचे सर्व संचालक, आमच्या या संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय विशालजी आरोग्य सर, महिला जिल्हाध्यक्षा सन्माननीय निकिता ठाकूर मॅडम, आमच्या तालुक्याच्या तालुकाध्यक्षा महिला तालुकाध्यक्षा सन्माननीय उभे मॅडम, शिक्षक नेत्या नेहा मोरे मॅडम, सचिव सन्माननीय मयूर राणे मॅडम, शिक्षक नेते सन्माननीय कोणी वापसीकर सर आणि आमच्या तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आपल्या कडकोली तालुक्यातील सर्व शाळांचे सर्व शिक्षक बंधूंनी, त्याचप्रमाणे सरकारमंत्री विद्यार्थी मित्र, आज मनस्वी या गोष्टीचा आनंद आहे की दत्तक पालक विद्यार्थी समारोह संपन्न करत असताना आपल्याला नुकत्याच आमच्या कडकोली तालुक्याच्या विराजमान झालेल्या सभापती महोदय यांनी आम्हाला ज्यावेळी आम्ही हा विषय त्यांच्याकडे घेऊन गेलो त्यावेळी लगेचच त्यांनी ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहतो असं सांगितलं होतं। मी मनपूर्वक सुरुवातीलाच वाळके मॅडमला मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की या कडकोली तालुक्याच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी संख्या असणाऱ्या आणि कडकोली तालुक्यामध्ये सर्वात मोठी संघटना असलेल्या या आमच्या शिक्षक समितीच्या या कार्यक्रमासाठी आपण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक आपला सुरुवातीला धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे उपसभापती तरुण तडफदार उपसभापती सन्माननीय सोनू सावंत साहेब हे देखील उपस्थित आहेत। खरं तर त्यांचं काम होतं पण थोडं काम बाजूला ठेवून हा शिक्षकांचा आणि कडकोली तालुक्याच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आहे या उद्देशाने या कार्यक्रमासाठी ते खास उपस्थित आहेत म्हणून त्यांनाही सुरुवातीला धन्यवाद व्यक्त करतो। मित्रो, आजचा कार्यक्रम हा गेले अनेक वर्ष या शिक्षक समितीचा इतिहास आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक समिती अतिशय दमदारपणे काम करते। शिक्षकांच्या समस्याच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी आणि समाजासाठी झटणारी संघटना आपण या ठिकाणी म्हणून नेहमीच या संघटनेकडे आदराने पाहिलं जातं। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कडकोली तालुक्यातील सुमारे 22 विद्यार्थी दत्तक घेतले जाणार आहेत। 1,500 रुपयाचं साहित्य त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण देणार आहोत, ज्याच्यामध्ये दप्तर, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी शूजसाठी पैसे असतील, अगदी शैक्षणिक साहित्य वर्षभर पुरेल एवढं साहित्य देऊन आपण त्यांना दत्तक विद्यार्थी घेणार आहोत साहेब। त्याचप्रमाणे स्कॉलरशिप असेल, स्कॉलरशिप एपीजे अब्दुल कलाम परीक्षा आहे ज्या विद्यार्थ्यांची नवोदयमध्ये निवड झालेली आहे, त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा स्पर्धा असतील, परसबाग स्पर्धा, मुख्यमंत्री शाळा माझी सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये यशवंत झालेल्या शाळांचा सन्मान असेल, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत, त्याचप्रमाणे आमच्या सर्व महिला भगिनींनी जो पीडीएफ निर्मितीचा उपक्रम केला त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे। मित्र, सांगायला आनंद वाटेल की शिक्षकांची संघटना म्हटल्यानंतर नेहमी सगळ्यांना वाटतं की शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमी झटत असते, परंतु महाराष्ट्राची प्राथमिक शिक्षक समिती याला अपवाद आहे। कारण आज जर बघितलं तर विद्यार्थी प्रथम आणि नंतर शिक्षक असं या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणून समाजामध्ये ज्या ज्या लोकांना या ठिकाणी गरज असते त्या लोकांसाठी आम्ही पहिलं काम करतो, विद्यार्थ्यांसाठी पहिलं काम करतो। म्हणून या ठिकाणी वर्धापन दिवशी रोख रुपये 10,000 रुपयाचे साहित्य कातकरी समाजातील विद्यार्थ्यांसाठी संघटनेने या ठिकाणी दिलं। संघटनेचं स्वतःचं कार्यालय आहे आपल्या कडकोली तालुक्यामध्ये, नेहमी 24 तास संघटनेचं कार्यालय चालू असतं आणि तालुक्यातील सर्व शिक्षक आहेत आणि सर्व विद्यार्थी मित्र आहेत या सर्वांचंच या ठिकाणी योगदान त्या कार्यालयाला लाभतं आणि अशा या कार्यालयाच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच धडपडत असतो। 2-3 दिवसामध्येच मला अभिमान वाटेल की या तालुक्यातील सर्व आमच्या समिती पायकाठी साहेब 50,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम खानविलकर कुटुंब आणि कौशलीतील सुधीर कुटुंब याच्यातील एक विद्यार्थी आहे त्यांना आर्थिक मदत स्वरूपात आपण या ठिकाणी केली। खानविलकर कुटुंबासाठी 30,000 रुपये आर्थिक मदत केली। त्याचप्रमाणे आपण सुधीर हर्षदा सुधीर आहे तिच्या कानाच्या ऑपरेशनसाठी सुद्धा 10,000 त्याच्या पूर्वी 5,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत। आणि जर हे सांगायला आनंद वाटतो की हे सगळं कशातून करतो, केवढा मोठा निधी आहे, तर एक चांगला उपक्रम म्हणजे आमच्या तालुक्याच्या शाखेने वाढदिवसा दिवशी सडळ असते हे शिक्षक सगळे आमचे सभासद आहेत ते फुलला फुलाची पाकळी संघटनेला मदत स्वरूपात देतात आणि त्याच्या माध्यमातूनही समाजाची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते। म्हणून मी सगळ्या समिती सभासदांना मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे साहेब कडकोली तालुक्याचा शैक्षणिक जो आपला विकास आहे हा विकास उत्तरोत्तर वाढत राहावा यासाठी यावर्षी थोर गणितज्ञ पंढरीनाथ राणे सर यांची राज्यस्तरीय कार्यशाळा कडकोलीमध्ये आपण संपन्न केली। त्याचा लाभ कडकोली तालुक्यातील सर्व शिक्षकांना खास या ठिकाणी दिलेला होता की त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुद्धा चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन होईल। त्याचप्रमाणे मी महिला कार्यकर्ते सर्व जे आहेत कार्यकर्ते त्यांचं कौतुक करेन
की या वर्षासाठी 4थी आणि 7वी प्रथमच स्कॉलरशिप परीक्षा सुरू झाली आहे बऱ्याच वर्षानंतर आणि त्या विद्यार्थ्यांना सराव कमी पडणार हा जेव्हा आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला त्यावेळी सर्व या भगिनींनी एकत्र येत स्वतंत्र पीडीएफ निर्मिती केली आहे. दर दिवशी एका पीडीएफचं प्रकाशन केलं जातं. ते 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी असतं, मोफत स्वरूपात असतं आणि विद्यार्थ्यांना अगदी प्रश्नोत्तर आणि त्यांची संपूर्ण उत्तर देखील त्या ठिकाणी मिळतात. अशा प्रकारचं चांगलं काम या सगळ्या भगिनींनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करेन की नवनियुक्त शिक्षक असतील किंवा विशेष शिक्षक असतील यांचा देखील सन्मान संघटनेच्या माध्यमातून आपण नेहमी केलेला आहे. आणि सांगायला आनंद वाटेल की या संपूर्ण सभासद जे काही देणगी देतात त्याचा चांगला हिशोब लेखातून जो काय राखला जातो, आर्थिक ऑडिट देखील केलं जातं आणि मागील आमच्या संस्थेकडे 3 लाख रुपयाची एफडी आहे आणि 84 लाख रुपयांचे व्याज स्वरूपात जमा झालेले आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की ही रक्कम आपण या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सामाजिक उपक्रमासाठी आपण निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये खर्च करणार आहोत. त्याचप्रमाणे आणखी त्या ठिकाणी विशेष उल्लेख करेल की ही आपली जी संघटना आहे ती विविध संप असतील, आंदोलन असतील यांच्यासाठी नेहमी झटपडत असते. सेवानिवृत्तांच्या अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि त्यांचा विलंब होत असतो आणि त्यांना धावपळ करणं शक्य नसतं. म्हणून मी सगळ्या सेवानिवृत्त शिक्षकांना आश्वासित करत असतो की आपण शिक्षक समितीच्या माध्यमातून ज्या ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या संघटनेकडे केव्हाही सुपूर्द करा. आपण त्या निश्चितच त्या ठिकाणी प्रामाणिकपणे विना मूल्य या ठिकाणी ती सेवा देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करून घेणार आहोत. दर 3 वर्षांनी खरं तर आपण कार्य अहवाल प्रसिद्ध करत असतो, पण गेल्या आमच्या शिक्षक नेते टोनी वापसेकर सरांच्या काळापासून सुरुवात झालं की जे आपण रक्कम सभासदांकडून घेतो त्याचा हिशोब लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आपण दरवर्षी कार्य अहवालाच्या स्वरूपात आपल्या सगळ्यांना वितरित करण्यात आलेला आहे. त्याचा हिशोब असेल लेखाजोखा आपल्या समोर या ठिकाणी सादर केलेला आहे. निवडणूक असतील, बीओचं काम असेल, जनगणना असेल, ज्यावेळी संघटनेच्या सभासदांना अडचण येते त्यावेळी आपण निश्चितच त्यांच्या पाठीशी उभे असतो. आज या ठिकाणी राज्य कार्यकारिणीचे जे सगळे सदस्य आहेत, पदाधिकारी यांचे आमच्या कणकवली शाखेकडे नेहमीच चांगला दृष्टिकोन राहिला. त्यांचं आम्हाला हे मार्गदर्शन असतं, सहभाग असतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. हे सगळं एकंदरीत सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की ज्यावेळी एखादी संघटना असते, एकटा माणूस समाजामध्ये बदल करू शकतो, पण जर आपण एकजुटीने राहिलो तर आपण इतिहास घडू शकतो आणि जर आपल्याला इतिहास घडवायचा असेल तर भविष्यात आपल्याला एक संघ धावत लागेल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की प्रत्येक क्षेत्रामध्ये संघटना ही अतिशय महत्त्वाची आहे. जर आपण संघटित राहिलो तर आपल्याला कोणताही अन्याय या ठिकाणी होणार नाही. सन्माननीय सभापती महोदय, उपसभापती महोदय यांना मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या शिक्षण विभाग जो आहे त्या चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात, त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगलं काम होत आहे, पण त्याच्यामध्ये कुठेतरी गतिमानता येणे गरजेचं आहे. जे काम 1-2-3 दिवसाचं आहे, 8 दिवसात होणार आहे, ते जर काम 1-1 महिना लागत असेल, 2-2 महिने लागत असतील, अगदी जिल्हा स्तरावर सुद्धा अनेक प्रलंबित प्रश्न हे जे साधे सोपे चुटकीसाठी सुटू शकतात असे अनेक प्रश्न जवळजवळ महिना जर राहिला तर ते प्रलंबित राहतात आणि आमच्या सगळ्या सेवानिवृत्त शिक्षक आहेत, सगळे शिक्षक आहेत यांच्यावर फार मोठा या ठिकाणी अन्याय होतो. या सगळ्या अन्याय निश्चितच सन्माननीय वायके सावंत साहेब आहेत यांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रास्ताविक थोडं लांबलेलं आहे, बऱ्याच जणांना या ठिकाणी आपला सत्कार सुद्धा करायचा आहे, त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.